नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत एक कोकणातील पारंपरिक अशी रेसिपी जी सकाळच्या न्याहारीसाठी आवर्जून खाल्ली जाते। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे कोळाचे पोहे। कशी करायची चला तर मग पाहूया। आता कोकणातली रेसिपी आहे त्यामुळे नारळ तर लागणारच। कोकण आणि नारळ हे कॉम्बिनेशन किती छान आहे नाही का। तर हा नारळ जो आहे तो मी वाढवून घेणार आहे। तर इथे बघा मी नारळ वाढवून घेतला आहे। आता हा नारळ किसून घ्यायचा आहे आणि नारळाचा जो चव आहे तो काढून घ्यायचा आहे। आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे त्यामुळे मी नारळ किसून घेतलेला आहे। तर इथे बघा व्यवस्थित किसून घेतला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा नारळाचा किस आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरला जास्त फिरवायचं नाही आहे, थोडंसं फिरवून घ्यायचं। आता बघा हे छान थोडंसं फिरवून घेतलं आहे मी। आता काय करायचं आपल्याला हे दूध जे आहे ते काढून घ्यायचं। तर एखादं बाऊल किंवा एखादं भांडं घ्यायचं आणि त्यावरती असा रुमाल घ्यायचा। रुमाल शक्यतो कॉटनचा घ्यायचा म्हणजे दूध आपण जेव्हा पिळणार की नाही तर ते व्यवस्थित बाहेर येईल। तर जो खोबऱ्याचा चव मिक्सरला फिरवून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित असा आणि छान असं पिळून घ्यायचं आहे। शक्यतो कॉटनचाच रुमाल किंवा कपडा यूज करायचा। तर इथे बघा छान असं पिळून घेते। हल्ली मार्केटमध्ये नारळाचं दूधसुद्धा अवेलेबल असतं, डीमार्ट किंवा अशा वेगवेगळ्या मॉल्समध्ये सुद्धा अवेलेबल असतं। पण शक्यतो घरी नारळ आणून छान किसून त्याचं दूध काढलेलं उत्तम। तर इथे बघा मी छान असं दूध काढून घेतलं यातलं। तर थोडंसं घट्ट दूध असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तर इथे बघा हे नारळाचं दूध जे आहे ते तयार झालेलं आहे। आता आपल्याला कोळ तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी त्यासाठी गूळ घेतलेला आहे थोडासा, त्याचबरोबर यामध्ये चिंच घालणार आहे। चिंच आणि गुळाचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घातलं आहे ज्यामुळे गूळ आणि चिंच छान लवकर मिक्स होतील। तर इथे बघा छान मिक्स करून घेतलं आहे मी। साधारण 10 ते 15 मिनटामध्ये छान असं गूळ आणि चिंच छान एकजीव झालेला असतो। तर आता इथे बघा मी लाल पोहे घेतलेले आहेत, हे गावावरून आणलेले पोहे आहेत। त्याचबरोबर पांढरे पोहे घेतलेले आहेत। तर लाल पोहे तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा मिळतात। तर लाल पोहे खूप चवीला छान असतात, तर त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल पोहे वापरा। तर हे दोन्ही पोहे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथे बघा नेहमी आपण जसे कांदे पोह्यांसाठी धुवून घेतो की नाही तसे धुवून घ्यायचे। आता इथे बघा हे नारळाचं जे दूध आहे ते काढून घेतलं आहे आपण। तर आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहूया। तर इथे मी कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि लाल मिरची घेतलेली आहे। इथे बघा जे आपण कोळ तयार करून घेतला आहे तर तो मस्त असा छान भिजलेला आहे, मुरलेला आहे। तर थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे चिंचेचा जो आंबटपणा असतो ना त्या गुळामध्ये मिक्स होतो। आता चिंच गुळाचं जे पाणी आहे तर ते या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर इथे बघा मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे गाळूनच घ्यायचं म्हणजे जर काही कचरा वगैरे असेल तर तो तिथून वेगळा होईल। तर इथे बघा हे चांगलं असं मी गाळून घेतलं आहे आणि मस्त आता रंग आला आहे बघा छान असा। तर आता हे जे नारळाचं दूध आहे याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे। तर हे जर नारळाचं दूध तुम्हाला खूप दाट वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता। आता इथे बघा मी तेलाच्या कडल्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मोहरी घातली आहे, थोडंसं जिरं घालायचं, त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। छान तडतडली की यामध्ये लाल मिरची घालायची आहे। तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील वापरू शकता, अगदी बारीक चिरून नारळाच्या दुधामध्ये घालू शकता। मी हिरवी मिरची यामध्ये वापरलेली नाही आहे, फक्त सुकी मिरची वापरलेली आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान फोडणी मस्त आपली तयार झालेली आहे आणि आता ही तयार झालेली फोडणी दुधामध्ये घालायची आहे, नारळाच्या दुधामध्ये ही ॲड करायची आहे। तर मस्त आपला हा कोळ तयार झालेला आहे। तर याला कोळ म्हटलं जातं। तर हे आपलं कोळ जे आहे ते तयार झालेलं आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चांगलं ढवळून घ्यायचं। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि खूप चवीला अप्रतिम लागते। आता हे जे मी नारळाचं दूध केलेलं आहे की नाही हे नुसतं देखील प्यायला खूप जबरदस्त लागतं। आता आपण भिजवलेले जे पोहे होते
तर ते घेतलेत. तर इथे मी दोन्ही पद्धतीचे पोहे घेतलेले आहेत, लाल आणि पांढरे. तर त्यावरती जेवढं लागेल तेवढं कोळ घालायचं आहे, म्हणजेच नारळाचं दूध यामध्ये घालायचं आहे. तर काही जण भरपूर असं कोळ घालून खातात, खूप छान लागतं. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून यामध्ये खाऊ शकता. खूप जबरदस्त अशी लागते. आणि ज्याला आवडत असेल तर ते एक्स्ट्रा वाटी घेऊन खातात सुद्धा किंवा पितात, मस्त लागतं. तर इथे बघा छान असं मी सर्व केलेलं आहे. आणि याचसोबत ना यामध्ये मिरगुंड वापरलं जातात पोह्याचं. जर तुमच्याकडे पोह्याचे मिरगुंड नसेल तर तुम्ही पापड घालू शकता. छान असे चुरून पापड घालायचे, मस्त असं फ्लेवर लागतो आणि खूप छान असं लागतं. आणि हे एकदा कुळाचे पोहे खाल्ले ना की दिवसभर भूक लागत नाही आपल्याला, अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. तर कोकणात पोटभरीचा नाश्ता म्हणून हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो आणि चव खूप म्हणजे खूपच छान लागते. तर त्यामुळे ही रेसिपी तुम्ही आवर्जून करायला हवी, खूप छान अशी लागते. काय मग मंडळी, तोंडाला पाणी सुटलं की नाही? मला विचाराल तर नाश्त्यातील पदार्थांमधील हा माझा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.